आता बाबांशी जाऊन बोलतो. सर सर नको. ते तुम्ही 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 प्लीज इथनं जा. मला सांगा तुम्ही आलात कुठं? तुम्हाला बाहेर कोणी बघितलं नाही ना? नाही, तुझ्या घरी पूजा चालू आहे. तुझ्या घरी नेहमी कसली तरी पूजा चालूच असते का? सर प्लीज प्लीज तुम्ही इथनं जा. तुम्हाला इथे कोणी बघितलं सर खरंच गोंधळ होईल. तुम्हाला माहित नाही माझे दादा कसे आहेत. सर प्लीज तुम्ही इथनं जा. मी तुम्हाला रिलॅक्स रिलॅक्स. तू इकडे इकडे एक. सर प्लीज बस इकडे. निशी निशी इकडे. मला तुला सरप्राईज द्यायचं. काय सरप्राईज? घाबरू नकोस. मी आत्ता जाऊन तुझ्या घरच्यांशी तुझा हात मागणार नाहीये. त्यासाठी वेळ तू सांगितलंस ना मला, त्यांच्याशी नंतर बोल. पण त्याआधी मी माझ्या घरच्यांशी बोलणार आहे तुझ्याबद्दल. आणि यू डोंट हॅव टू वरी. तुला त्यांच्याबद्दल काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ते तुला अजिबात त्रास देणार नाही आहेत. त्यांचं स्वतःचं लव्ह मॅरेज आहे. माझी आई मराठी आणि बाबा पंजाबी आहे. त्यांना या गोष्टीचा आनंद होईल की त्यांचा मुलगा फायनली प्रेमात पडलाय. सर सर ते सगळं ठीक आहे पण प्लीज तुम्ही आता इथनं जा. कुणाला कळलं तर खरंच गोंधळ होईल. सर प्लीज जा इथनं प्लीज. सर कोणीतरी आलंय वाटतं. मला असं वाटतं तुम्ही इथे आलाय कोणाला तरी कळलंय. अजिबात नाही. पण तू अशी पॅनिक झालीस ना तर त्यांना नक्की डाऊट येईल. काम डाऊन. रिलॅक्स. कोण? निशिताई मी डुग्गू. तुला बाहेर बोलवलंय. चल लवकर. झालंय माझं आवरून. तू हो पुढे. मी आले. हा हा. सर मी तुम्हाला सांगितलं होतं ना कुणीतरी येईल. प्लीज आता तुम्ही जा. सर प्लीज. ओके जातो. पण एका अटीवर. तू आज संध्याकाळी मला भेटायला येशील. शक्य नाहीये ते सर. इथे घरी पूजा आहे मला माहिती आहे. तुझ्या घरच्यांना सांग की आता दुसरं काही करायला घेऊ नका. आपल्या लग्नाची तयारी करा. निशिकांत हे बघ, तुझा बाप्पा माझ्यासोबत आहे आणि याच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित पार पडेल. तू फक्त मला प्रॉमिस कर की तू मला भेटायला येशील संध्याकाळी. सर कसं भेटणार आहे? ठीक आहे. मग मी आणि बाप्पा आम्ही कुठेही जाणार नाही. तू येणार असशील तरच आम्ही जाऊ. हो ना? हो म्हणतायत. आय एम सॉरी. सांग पटकन. मी बोला ना निशिताईला. मग कुठे निशिताई? ती कोणाशी तरी बोलते. सगळे जण तर हयच. डुग्गू नक्की नीट बघितलं होतंस ना? दरवाजा उघडला होतास? नाही ती बिझी होती. फॉरेन दीदीने शिकवलं होतं. मॅनर्स असतात. असं दार उघडायचं नाही. मी बघते. थांबा उमा, मी बघते. जोड लिया. बरं ठीक आहे. मी येते. नक्की येशील ना? मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं. सर मी म्हणाले ना मी येते ना. सर पण तुम्ही आता जा ना. एक मिनिट. ओके मी जा सर प्लीज. जातोय. प्रॉमिस येशील ना? सर मी तुम्हाला म्हणाले ना मी येते. तुम्ही आता जा प्लीज. सर तुम्ही जा ना ओके प्लीज. जातोय. थांब पडीन. कश निशी, निशी तू कोणाशी बोलत होतीस? नाही दादा ते मी खिडकीपाशी उभी होते फक्त. डुग्गू पण ना काही सांगतो.
तू तयार आहेस ना बाळा? हो. चल सगळे वाट. आले आले. अरे वा 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 वा. ये निशी ये काय सुंदर दिसतोस ग. हा या ये जोरदार दिसते ना एकदम हा. बस अरे सर बस तू ये काय सर चिणू बस नाही सर काय बस नवरदेव बसा. चला चला निशी एक काम कर पहिले पंथी पेटव. एक चला आता आपण पूजा चालू करूया. हा शिनू आता हे सगळ्या सुपारी दिसतात. हा त्यांच्यावर हळद कुंकू लावायला सुरुवात कर. हा लाजतय ती. शाबास. काय रे किती सावकाश. अजिबात लग्नाची घाई नाही तू. चला पूजा तर झालेली आहे. आता मला सांगा तुम्ही दोघं लग्नासाठी तयार असाच मा? हा चला म्हणजे आता मी गारणं घालून मोकळो. आता मी गारणं घालतोय तर जरा सगळ्यांनी उभे सगळे उभे तुम्ही दोघं उभे राहा. उभे राहा. हात जोडा. आता मी गारणं घालतोय तर सगळ्यांनी मागून होय महाराजा म्हणायचा. कळला बा? हा. ए बा देवा महाराजा. होय महाराजा. या खोतांच्या घरात निशिगंधा रघुनाथ खोत आणि श्रीनिवास श्रीकांत सावंत यांच्या लग्नाची सुपारी फोडली जाता रे महाराजा. होय महाराजा. तर ह्या कार्याला आशीर्वाद दे आणि हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे रे महाराजा. होय महाराजा. होय महाराज. ओबी होय महाराजा बोलली ना. दादा आता तुझी परमिशन असेल तर सुपारी फोडून घेऊया का आपण? चालेल. हा आहे. होय होय घे फोडून घे. चला अशा प्रकारे सुपारी फोडण्याचा कार्यक्रम पार पडलेला असा मी जाहीर करतो. वा 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 वा. वा वा वा. अरे तुम्ही दोघं असेच काय उभे राहिलात? दे रे बंधू ते बॉक्स दे. हा एकमेकांका मिठाई भरवा भरवा भरवा.
अरे श्रीनू तू तू पण भरवते का? अरे श्रीनू एवढीसा छोटासा घास काय घेतलायस चांगला मोठा भरव. भाऊजी लाजतात ते लाजतात. जास्तच काय अरे भरव. बरोबर हा. अभिनंदन. अभिनंदन. उमा आता निशीचे लाड बास झाले. हा हा आता मी असं आहे ना मी करणार तिचे लाड. व ताई आता ना फक्त लग्नच ठरलेला. हा लग्न झालेलं नाही आहे. ही निशी पोर अजून आमचीच आहे. हा पण लवकरच माझी सून होणार कळला ना. मग ती तुमच्यासाठी परकाच. हा घे बाय माझे. याचा अर्थ आता निशी पण तुझ्यासारखंच वागणार की काय? मी बाई परका मी बाई परका. बंधू अरे आता कसला परका. आता तर दोन्ही बाजूनी नाता झालेला. दादा ऐकतास मा. याचा अर्थ याच्या पुढे आपल्याला काय बोलता येणार नाही आहे ना ताई. काहीतरीचा. तसंही आधी कोण काय बोलत होतं? काय हो उमाताई? तुमचे मानपान संपले असतीत ना तर या दोघांकडे जरा बघा. दोघं अगदी शिक्षा केल्यागत शांत उभी असत. शिनू निशी आता तुमच्यावरची जबाबदारी ना जरा जास्तच वाढलेली आहे. आता एकमेकांची काळजी घेऊ हवी. हा निशी, श्रीनू, सगळ्यांच्या पाया पडून घ्या. आधी दायचीच्या. सुखी राहावा. काय गो हे काय? तुका आणि ह्या तुका अगं कशाला हे? कशाक म्हणजे काय? हे आहे लग्नाच्या आधीच आहेर देतस. हा अरे लग्नाचं आहेर ह्याच्यापेक्षा मोठं असतो लो. ही आता शुभ कार्याची सुरुवात म्हणून दिलंय. बरोबर. असेच दोघं आयुष्यात एकमेकांसाठी उभे राहा. कोणाचा काय चुकला तर दोघांनी सांभाळून घ्यावा. काय रघुनाथ दोघं अगदी एकमेकांसाठीच बनलेली असत की नाही? होय. हा हा एकदम मॅड फॉर इच अदर. हे बाय माझे. घे बाय माझे. लाली लाली लाली. एक मिनिट. ते मॅड मॅड फॉर इच अदर नाहीये. मॅड म्हणजे तू. मॅड नाहीये. मेड फॉर इच अदर असं आहे ते. हा हा कळला. हा कळला. यांचा ना असाच चालू रवताला. तुम्ही सगळ्यांच्या पाया पडून घ्यावा. थांबा. आधी श्रीकांतराव आणि लालीचे पाया पडा. अरे बापरे. दादा असा कसा? ये तुमचा मान आधी. अरे या दोघ जण श्रीकांतरावांच्या आणि लालीचे पाया पडा. सुखी सुखी राहा. राहा. आयुष्यमान भव. सुखी राहा. ए फॉरेन दीदी एक गंमत सांगू का? जर मला कोणी विचारलं असतं ना की श्रीनू दादाचं लग्न कोणासोबत करायचं, फॉरेन दीदीचं नाव सांगितलं असतं. काय बोलतोस? खरं सांगतोय. तुम्ही दोघे एकत्र येता ना तर खूप छान दिसता. पण आता काय झालं ठरलं त्यांचं. हे पण फॉरेन दीदी तू लग्न करशील ना तेव्हा मला सांगा. म्हणजे मी तुला चांगला नवरा शोधेन. रुकू काही काय. पडा पाया पडा. असू दे. शाबास. अरे आता यांचा फोटो काढूया. तुम्ही इथे मध्ये. हा मध्ये. हा ओ दे तुझा मोबाईल. तुमचा फोन द्या ना.
अरे अरे असे लांब काय उभं राहिले? या या इथे या. असे उभे राहा ना. हसा हसा हसा. छान दिसतात ना पोरा. आता ह्यो फोटो अख्ख्या तालुक्यात फिरतलो बघा. हा मग माझ्या सगळ्या मैत्रिणींका कळवताय ते का सगळ्यांका पाठवणार फोटो. त्यांना पण कळू दे ना माझी सून लाखात एक. मला माफ कर. दादा मामाला दिलेला शब्द म्हणून मला या लग्नाला होकार द्यावा लागतो. पण माझ्या मनात फक्त तूच आहेस. आणि आज मला तुझ्याशी बोलायचं आहे. ओवी, मला तुला सगळं सांगायचं आहे. निशी काय गो, तर लग्न ठरला म्हणजे लगेच स्वयंपाकघरातल्या कामाक लागू वया असं काय नाही. लग्नानंतर तुझ्या आवडी निवडी जपत तुका सगळं करूच लागणार. आज खूप धावपळ झाली आहे ना. जा, जाऊन आराम कर. जा. काय गो, काय भया होता काय? आई, मला बाहेर जायचं होतं. आत्ता? आई, बॅडमिंटनची महत्त्वाची मीटिंग असणार होती. घरात कार्यक्रम होता आपला, त्यामुळे मला जाता आलं नाही. मग मी आत्ता जाऊन येऊ? निदान सरांना भेटून त्यांना त्यांच्याकडून समजून घेते ना, म्हणजे काय झालं मीटिंगमध्ये ते. बाय माझे, अगं निशी, आजच नेमका या काम कसं येईल? म्हणजे सगळी जण घरातच, सगळ्यांसमोर असं घराबाहेर पडणं शक्य तरी हा काय? सगळ्यांची नजर असतेली गो तुझ्यावर, कळता ना तुका? आई, शेवटचं, यानंतर नाही होणार आहे. पण आत्ता मला जावं लागेल. आई, निदान सरांना भेटून माझं लग्न ठरलं हे तरी सांगेन. सांगूचा तर लागत. निशी, आधी ठीक होता, आता जरा सांभाळून घेऊचा लागत. म्हणजे लग्न ठरला, लग्नाची पण कामं असतील, खरेदी करूची. तू त्यांना सांग की जरा या सरावाच्या वेळा पण थोडा पुढे मागे करा म्हणून. हा, थोडं समजावून सांग. माका खात्री आहे तुझे कोच सर समजून घेतील. पण तू आता बाहेर जाणार कसा? हे काम कर, मागच्या दारात जा, थोडं गपचूपच जा. हां, कोणी काय विचारलं तर मी सांगते काय सांगायचं आता. निशी, काय झाला? मला माफ कर. तुझं आपला काहीतरीच, खेळासाठीच करतस ना सगळा. ठीक आहे. निशी, आता या शेवटचा, जा लवकर जा आणि लवकर परत ये.